नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृषी सुभाष आहेर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा. बुकेंच्या जागी झाडांची भेट. मितभाषी विनम्र, आपल्या सेवा कार्यात सदैव व्यस्त, शासनाच्या प्रत्येक कामात अग्रेसर असणारे ठाणे जिल्हा परिषदेच्या कल्याण पंचायत समितीचे कृषी विभागातील कृषी विस्तार अधिकारी सुभाष ओंकार आहेर हे आपल्या तब्बल 36 वर्ष 3 महिने आणि 15 दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने कल्याण पंचायत समितीच्या वतीनं पारंपरिक पद्धत बुके देणे याला डावलून त्यांना विविध प्रकारची झाडे, वृक्ष भेट देण्यात आली. हे वृक्ष सर्वांची आठवण म्हणून ते आपल्या शेतात लावणार असल्याचे सेवापूर्ती सोहळ्याला उत्तर देताना म्हणाले. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वैशालीताई यांनी सांगितलेल्या आठवणीने संपूर्ण सभागृह भावुक झाले. सध्या कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागात कार्यरत असणारे विस्तार अधिकारी सुभाष आहेर हे मूळचे निवाणे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील असून 6 जुलै 1992 मध्ये ते मोखाडा पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून हजर झाले. यानंतर जव्हार पंचायत समिती येथे 2009 मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा केल्यानंतर 2014 ते 2025 या दरम्यान कल्याण पंचायत समितीच्या सोनारपाडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केलं. यानंतर भिवंडी पंचायत समितीला सेवा दिल्यानंतर 8 जुलै 2025 मध्ये पदोन्नतीने कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागात विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले. या एकूण 36 वर्ष 3 महिने 15 दिवसांच्या प्रदीर्घ सेवा कालावधीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने जव्हार येथे सन्मान केला. शिवाय 2 आगाऊ वेतनवाढीची भेट मिळाली. त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, परिश्रमपूर्वक सेवेची पोचपावती म्हणून PPO सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधी मंजूर झाला आहे. अशा या प्रामाणिक विस्तार अधिकारी सुभाष आहेर यांच्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्ताने जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, अण्णासाहेब गागरे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, पत्रकार संजय कांबळे, कडोमपा नगरसेविका प्रमिला पाटील आदींनी श्री आहेर यांच्याविषयी अनुभव सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष आहेर, गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी गजा कोश यांच्या पत्नी दीपाली आहेर, मुलगा अभिजित आहेर, मुलगी वीरा आहेर, सूनबाई विशाखा आहेर, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी इत्यादी मंडळी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या वतीनं या उभयतांचा सत्कार करण्यात आला. तर कृषी विभागाच्या वतीनं 12 महिने फळ येणारे आंबा, पेरू, चिक्कू, सोनचाफा इत्यादी झाडे भेट देण्यात आली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. 1990 साली मी ग्रामसेवक या पदावर हजर झालो आणि आज तारीख आहे 31/7/2026. म्हणजे 36 वर्ष 3 महिने आणि 15 दिवस अशी एकूण सेवा झाली. या सेवा कालावधीमध्ये सर्वच आलबेला झालं असं नसतं. बऱ्याच वेळा नोकरीमध्ये कठीण प्रसंग येतात, परंतु या कठीण प्रसंगामध्ये पण चांगलं आपल्यासारख्या सहकाऱ्यांमुळे मी त्या कठीण प्रसंगावर मात करू शकलो. सेवा बजावत असताना बरेच अधिकारी सहकारी लाभले. बरेच म्हणजे आत्तापर्यंत माझ्या सेवा कालावधीमध्ये कमीत कमी मी 15 ते 20 गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. विस्तार अधिकारी यांच्या बरेच विस्तार अधिकारी लाभले. सर्व ग्रामसेवक बंधू सहकारी लाभले. परंतु जसं म्हटलं तर माझा स्वभावच असा आहे की कोणावर पटकन बोलणं म्हणजे मोठ्या आवाजात बोलणं वगैरे हे मला कधी जमलं नाही आणि त्या स्वभावाचा खरंच मला फायदा झालेला आहे. त्या माझ्या थोड्या शांत स्वभावामुळे समोरची व्यक्ती कितीही रागाने आली, त्यांचं काम झालेलं नसेल तरी त्यांच्याशी जरा गोड बोलून चांगले समजावून सांगितलं तर त्यांचा अर्धा राग त्या ठिकाणीच कमी व्हायचा आणि त्या स्वभावाचा मला खरंच फायदा झाला आहे. जेव्हा मी 1990ला जव्हार तेव्हा मोखाडा तालुका होता, त्या मोखाडा तालुक्यामध्ये लागलो तर तिथली कंडिशन फार भयानक होती. जसं माझे आपला मडके भाऊसाहेब वगैरे यांनी सांगितलं, वरिष्ठ दम द्यायचे, काम करायचं नसेल तर जव्हार मोखाड्याला पाठवू का. तर 1990ला खरंच तशीच परिस्थिती होती.
ग्रामपंचायतींवर जायला गावात पोचायला सुविधा नसायची. जरी स्वतःचे साधन असलं तरी ते साधन त्या ठिकाणी जात नव्हतं. तर त्यावेळेस खरंच म्हणजे आता अतिशय तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.